2 कॅच, तसेच संकेत कवळे यांनी देखील 1 विकेट 1 कॅच, त्याचप्रमाणे विघ्नेश कटोर यांनी 2 6 प्लस 1 4, तसेच प्रसाद राऊत यांनी 1 6 आणि देवेश म्हात्रे यांनी 1 6 घेतलाय, त्याबद्दल देखील यांना पारितोषिक जाहीर करण्यात आलं होतं. तसेच युवा सेनेचे मुरुड तालुक्याचे अध्यक्ष अमोलजी लाडसाहेब यांच्याकडून देखील प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक होतं. त्याचप्रमाणे आर्यन खारकर यांनी 3 विकेट, प्रारंभ पाटील यांनी 1 विकेट, भूषण झावरे यांनी 1 विकेट आणि संकेत कवळे यांनी 1 विकेट. त्याचप्रमाणे आर्यन खारकर याने जी तिसरी ओव्हर मॅजिक ओव्हर असते ती मॅजिक ओव्हरमध्ये 10 रन देखील दिले नाहीत, याबद्दल 1000 रुपयाचं पारितोषिक, असं एकूण 8000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आले. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस, थैंक यू सो मच. एक बड़ा मैच, बॉस फाइटर साकर बनाम फ्रेश बेक हाउस मानी. स्ट्राइक पर बैटर सिद्धेश. इस बार देखिए शॉर्ट किस्म की गेंद उसे खेल दिया, मिड ऑन की दिशा में फील्डर है, 1 रन लेने का मौका जरूर यहाँ पर. स्ट्राइकर बैटर हमें भी हम देख रहे सिद्धू मोरे, मैन फ्रॉम ढाटा, और उनका साथ देते हुए सिद्धेश. गड़बल गांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी, चनेरा गड़बड़, जरूर वहां पर से बिलोंग करने वाले खिलाड़ी सिद्धेश नॉन स्ट्राइक एंड पर. एक शानदार मैच हमारे साथ जुड़े हुए हैं हमारे साथी कमेंटेटर्स और सदर रक्षण है, खल निगरणा है, ऐसे सम्मानीय आदरणीय विकास दादा साकरकर. इस बार अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद थोड़ी सी ऑन द राइज खेलना चाहते थे, गेंद हो गई राइज, बल्लेबाज को किया सरप्राइज और गेंद जरूर यहां पर डॉट कराते हुए गेंदबाज संतोष नीलंगे. शानदार गेंदबाजी, पहली 2 गेंदों पर जरूर 1 रन प्राप्त किया है और इस बार तीसरी गेंद डॉट कराते हुए बॉस फाइटर साकर टीम की जानिब से बैटर. इस बार स्विच हिट करने का प्रयास, फील्डर वहां पर तैनात है, शॉर्ट कवर पॉइंट की दिशा में 1 रन लेने का मौका. इस 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रन, जबकि ये पहला और प्रगति पर. पावर प्ले का और जारी है क्रिकेट का मैदान, और इस क्रिकेट के मैदान पर काफी बढ़िया आयोजन हम देख रहे हैं. वीर दमदार अमदार प्रीमियर लीग 2025 इस प्रतियोगिता का तीसरा दिन, और तीसरे दिन में सभी दर्शक आज इस मैच का आनंद लेते हुए मैं सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत करूंगा इस प्रतियोगिता के द्वारा. फिर से एक बार संतोष. ओहो, इस बार कवर के ऊपर से खेलना चाहते थे, शॉर्ट कवर पॉइंट में फील्डर है और इस बार विकेट का पतन. सिद्धेश यहां पर वापसी का रास्ता दिखलाते हुए गेंदबाज संतोष नीलंगे. 13 का फुल, 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला. आणि नुकतंच अमोलजी लाड आणि अमन नाकवा यांनी जाहीर केलं एकूण 12,000 रुपयाचं पारितोषिक आहे, ते आपण संघनायक या ठिकाणी आर्यन खारकर उपस्थित आहेत, त्यांच्याकडे आपण सुपूर्द करत आहोत. थँक्यू. चालू सामना आपण बघतोय फ्रेशबेक मानी विरुद्ध जो विवेक म्हात्रे यांचा संघ आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या अपोजिट बघतोय बॉस फायटर साखर. या ठिकाणी पंकज नाकवा आणि आशिष नाकवा यांचा हा संघ. अतिशय जोरदार आपण या ठिकाणी संघर्ष बघणार आहोत मैदानामध्ये. बॉस फायटर संघाने कित्येक विजेतेपद या वर्षामध्ये हासिल सुद्धा केलेली आहेत, भले भल्या मोठ्या प्रीमियर लीगची. त्यामुळे या वेळेला मुस्तकीन मुकादम सारखा खंबीर नेतृत्व त्यांच्या संघाला लाभल्यानंतर मात्र त्यांचे हौसले बुलंद असतील. परंतु बघूया समोरचा संघ सुद्धा जिंकण्याच्या उद्देशानेच, कारण त्या संघाचं प्रत्येकाचं लक्ष आहे प्रथम क्वालिफाय होणं सुपर 16 मध्ये, त्यानंतर सुपर 8, नंतर सेमी फायनल आणि नंतर सुपर थार. जो थार आहे महेंद्राची, जी अतिशय जबरदस्त अशी ओनरला जी पारितोषिक आहे त्याच्यावर लक्ष आहे प्रत्येक खेळाडूचं. परंतु शून्यातून सुरुवात करायची आहे. पहिलं षटक या ठिकाणी आपण मैदानामध्ये बघतोय. 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. सुरुवात थोडीशी संथ झालेली आहे, एक हादरा बसलेला आहे. शेवटच्या क्षणाला आपण बघितलं होतं सिद्धेशच्या स्वरूपामध्ये. सिद्धेश शिळकर बाद होऊन तंबूत परतला आहे. यस सर, और देखिए फ्रेश बैक हाउस मानी टीम यहाँ पर जो गेंदबाजी करे उनके लिए प्रथमेश जी पाटिल, मैन फ्रॉम अलीबाग, इनकी जानिब से मुबारकबाद आते हुए ऑल दी बेस्ट देते हुए फ्रेश बैक हाउस मानी टीम के लिए यहाँ पर प्रथमेश जी पाटिल यानी 7700 जीजाऊ के फाउंडर, इनके माध्यम से जरूर यहाँ पर शुभकामनाएं आती भी. ऑल दी बेस्ट. स्कोर रुका हुआ 3 रन 1 विकेट के नुकसान पर पहला ओवर का खेल समाप्त होता हुआ. सर संतोष निलंगेचं खरं कौतुक करावं लागेल. सुपर पॉवरचं हे पहिलं षटक त्याने अतिशय 3 धावा देऊन एक महत्वपूर्ण विकेट्स प्राप्त केलेली आहे. आणि हॅलो, तत्पूर्वी आपण बघतोय मी मानीच्या पॅन्डॉल मध्ये आहे, मानीला सपोर्ट करण्यासाठी भरपूर माने गावातील जरा जोरदार हात वरती करा सगळ्यांनी. तर माझ्या समेत नवनाथ मात्र जोडलेत. नवनाथ ना घरात काय सांगशील पहिली पॉवर प्लेची षटकाबद्दल? अतिसुंदर पॉवर प्ले टाकलेला आहे आणि रन्स पण पुन्हा कमी दिल्यात आणि विकेट सुद्धा घेतलेली आहे त्यांनी. चांगला बॉलर आहे तो. आमदार साहेबांनी आपल्या छोट्याशा गावामध्ये इतक्या भव्य दिव्य सामन्यांचं आयोजन केलं, या आयोजनाबद्दल काय बोलशील? आयोजन हे एकदम
अतिसुंदर आहे आणि असे सामने घेतले पाहिजे, कारण एखाद्या खेळाडूंना त्यांचं उदरनिर्वाह चालला जातो त्याच्यावरती. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अतिशय चांगल्या पद्धतीने आज महत्त्वपूर्ण दिवस आहे. आज 7 मार्च सुद्धा आहे. आज आमच्या MD ग्रुपचे सर्व आमदार महेंद्र शेठ दळवी यांचे सुपुत्र सन्माननीय अभिराज शेठ दळवी यांचा वाढदिवस सुद्धा आहे. आपण काल रात्री त्यांचा वाढदिवस अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा सुद्धा केलेला आहे. परंतु पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय. पहिला चेंडू या ठिकाणी दुसऱ्या षटकासाठी पंचांचा इशारा आलेला आहे. इट्स अ वाईट डिलिव्हरी. मंगेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे. मंगेश गोलंदाजीसाठी आलेला आहे. पहिला चेंडू वाईट बॉल गेल्यानंतर धावसंख्या बघतोय 4 धावा. जबकि बॉस फाइटर बल्लेबाजी करते हुए सिद्धू मोरे, धाटाव गांव की रन मशीन, आज इस वीर दमदार आमदार प्रीमियर लीग में बल्लेबाजी करने के लिए दावत दी है. एक शानदार आयोजन और सन्माननीय अभी अभी कहा कि 7 मार्च 2025 या गोलंदाजाने कशाही पद्धतीने या षटकामध्ये 2 विकेट्स घेतल्या तर मनमीत पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात येत आहे. अभिराज जी दलवी सर, इनका जन्मदिन और जन्मदिन की लाख लाख शुभकामनाएं होगी. और ये जन्मदिन का तोहफा स्वर्गीय कुमार जयदीप शेखर माना स्टैंड में प्रहार करते हुए सिद्धू मोरे की तहार गेंद गई सीमा पार, मिलेंगे रन. षटकार डीजे मास्टर. आमदार भावी माणूस हा निष्पा, असा माणूस हा निष्पा, अवाघ गरजता विरोधकांचा झाला कसा थरकार, अवाघ गरजता विरोधकांचा झाला थैंक यू कसा डीजे थरकार. मास्टर. अभिराज शेठ दलवी सर का जन्मदिन और उस जन्मदिन पर तोहफा कबूल किया बल्लेबाज सिद्धू मोरे ने, और इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है अंजलि भाभी के हीरो, क्रिकेट के गॉड, भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर, जर्सी नंबर 10 स्कोर कार्ड पर. सन्माननीय दळवी साहेबांनी आमदार साहेबांनी या ठिकाणी अभिनव घोषणा सुद्धा केलेली आहे की प्रत्येक डॉट चेंडूसाठी 5 वृक्ष आपण लावणार आहोत. आणि त्या माध्यमातून आपण बघतोय तब्बल 700 डॉट डिलिव्हरीज. सुतार सर लक्षात ठेवा, 700 डॉट डिलिव्हरीज आतापर्यंत झालेल्या आहेत आणि प्रत्येक डॉट डिलिव्हरीसाठी 1 वृक्षारोपण आपण 5 झाडं लावणार आहोत प्रत्येक डॉट डिलिव्हरीसाठी. यस, फिर से एक बार जड़ में डालने की कोशिश, शॉट बैकवर्ड पॉइंट की दिशा में खेलने का प्रयास था, 1 रन लेने का मौका. इस 1 रन के साथ अपने स्ट्राइक रोटेट किया, स्ट्राइक पर बुलाया बल्लेबाज जीवन दीवकर को. इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है हसीन जहां भाभी के हीरो, जर्सी नंबर 11 मोहम्मद शमी स्कोर कार्ड पर आते हुए. जबकि जीवन दीवकर एक अच्छे पहले खिलाड़ी है, एक बड़े स्ट्रोक लगाने की क्षमता इस खिलाड़ी में. सोनखार गांव से बिलोंग करने वाले जीवन दीवकर स्ट्राइक एंड पर, 9 स्ट्राइक पे सिद्धू मोरे. धावसंख्या किती झाली? 11. फलंदाज बाद किती? 1. षटक किती पूर्ण झालीत? 1. त्याच्यानंतरचे 2 बॉल म्हणजे 11ला 1 अशा पद्धतीने आपण बघतोय धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे. समोर फलंदाज आहे जीवन मोरे. जीवन दिवकर सोनकार रोह्याचा हा खेळाडू आहे. बघूया कशा पद्धतीने धावसंख्या जमवेल. ओव्हर पिच डिलिव्हरी होती, आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, पायूल पुढे टाकलं होतं, बॅटच्या मध्यात आला नाही चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल, थ्रो केला जाईल तोपर्यंत अतिशय चपलाईने पळून दोन्ही फलंदाजांनी 2 धावा आपल्या संघासाठी अर्जित केलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे एक अशुभ आकडा 13 रन्स ऑन द स्कोर बुक. 13 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. नाकवा कंपनीचा हा संघ आपण बघतो या ठिकाणी. बॉस फायटर, खरोखर फायटर आहेत दोन्ही नाकवा, पंकज नाकवा, आशिष नाकवा. आहा, क्या बात है. लोअर फुल टॉस डिलिव्हरी अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला उचललंय, भिरकावून दिलाय, सरळ जातोय चेंडू महेंद्र म्हात्रे स्टँड मध्ये त्यांच्या अभिवादनाला जातोय आणि येतोय एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. थैंक यू डीजे मास्टर. इस बार देखिए अच्छी गेंद थी, उसके ऊपर प्रतिकार किया, छक्का लगाया बल्लेबाज जीवन दीवकर ने. मैंने पहले ही कहा था एक अष्टपैलू खिलाड़ी है, बड़े स्ट्रोक लगाने की क्षमता इस खिलाड़ी के पास है. और बॉस फाइटर साकर टीम ने क्यों मुझे इस बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया? इनायत नंबर 3 पर बल्लेबाजी के लिए 19 रन तनया भाभी के हीरो, जर्सी नंबर 19 उमेश यादव स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर. जबकि ये दूसरा और जारी है इस क्रिकेट के मैदान पर, यह संघर्ष जारी होता हुआ.
ओहो, फिर से एक बार हेलीकॉप्टर लैंड कराते हुए सम्मान्य ऋषिकेश साखरकर स्टैंड को मान वंदना देने वाला इस बार बल्लेबाज का तहलका गेंद को ढकेल दिया बाउंड्री लाइन के पार। बॉस फाइटर टीम के लिए मिलेंगे ये षटकार। आणि या षटकारांची पाहणी करण्यासाठी आणि त्या खेळाडूंचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी माजी पंचायत समिती सदस्य सन्मान्य गजानन बुनके साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी बुनके साहेबांचं देखील या ठिकाणी आयोजन समितीच्या माध्यमातून एमडी फाउंडेशनच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतो। ओव्हर टू कॉम्बॉक्स। इस बार या षटकात आपण बघितलं तब्बल 3 षटकार लगावले गेलेत। पहिल्या षटकामध्ये थोडीशी धावगतीला खीळ बसल्यानंतर मंगेशवर हल्ला बोल केलाय जीवनने आणि सिद्धूने। तब्बल 3 षटकारांच्या सहाय्याने षटक प्रगतीपथावर आहे। पुढच्या चेंडूवर आणखी एक दमदार आमदार षटकारांची हॅट्रिक करणारा जबरदस्त धक्का घे छक्का। आमदार भावी माणूस हा निष्पाप असा माणूस हा निष्पाप हा वाघ गरजता विरोधकांचा झाला कसा Thank you, DJ Master. वाघ गरजता विरोधकांचा जीवनने षटकारांची हॅट्रिक मारलेली आहे आणि या संपूर्ण स्पर्धेत षटकारांची हॅट्रिक करणारा तब्बल 6वा हा फलंदाज बॅटर ठरतोय, फलंदाज ठरतोय। लाजवाब बल्लेबाजी, अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी या ठिकाणी बघायला क्या मिळाली। बात है। इसीलिए तो विकास सर अक्सर कहा जाता है, मेरे 2 भाषा में कहता हूँ, लैला के शादी में लफड़ा हो गया, लैला के शादी में लफड़ा हो गया। गेंदबाज मंगेश इतना भागा कि लंगड़ा हो गया। जिन्होंने इस ओवर में 28 रन खर्च किए और जरूर देखिए 50-50 और चैलेंजिंग स्कोर यहाँ पर 10 रन बनाने हैं 6 गेंदों में। उसके लिए चैलेंजिंग 50-50 ओवर के लिए कौन से गेंदबाज आएंगे? स्कोर कार्ड पर 31। और विकास सर मैं अक्सर कहता हूं, मेरे प्यार को बेवफाई का इनाम दे गई, मेरे दिल में यादों का पैगाम दे गई। मैंने कहा मेरे दिल में दर्द है जाने मन तेरे बिना, जाते जाते बेवफा झंडू बाम दे गई। साखर गावाचं वैशिष्ट्य आहे, कारण ह्या गाव आहे ना व्यवसायावर आपल्या पूर्णपणे भर दिलेला आहे त्यांनी, आणि व्यवसायातून जशी उसंत मिळेल त्यामधून त्यांनी आपला हा क्रिकेटवरील प्रेम जोपासलेला आहे। स्पर्धा कोणतीही असो, साखरचा बोलबाला तिथे असतोच। साखरचा संघ एक तरी संघ असतो किंवा 2 ते 3 संघ सुद्धा त्या मैदानात असतात आणि अक्षरशः साखरकर नेहमी एका जर्सीमध्ये येऊन अतिशय कलरफुल ड्रेसमध्ये येऊन त्या मैदानामध्ये शान वाढवत असतात। यस एब्सोल्युटली। और आशीष नाकवा होंगे, पंकज नाकवा और हुले सर होंगे, जिनके माध्यम से अक्सर प्रतियोगिता में उनके नाम से टीम स्पॉन्सर की जाती है। विकास सर याच्या अगोदरची सुद्धा मॅच आपण बघितली होती, प्रदीप स्पोर्ट्स बोरली ज्या संघ होता, बारशिव संघ प्रदीप स्पोर्ट्स यांच्याकडूनच आपण बघितलं होतं। त्यांचे मॅनेजर आहेत त्या संघाचे राजन नाकवा, त्याचप्रमाणे जनार्दन नाकवा आणि दत्ता नाकवा ते मॅनेजर होते त्या संघाचे। जो NG घाटवल संघांचा संघ होता, अप्रतिम असं त्यांचं या ठिकाणी योगदान क्रिकेटसाठी दिसून येते। यस एब्सोल्युटली। तीसरा ओवर जा रही है 50-50 चैलेंजिंग स्कोर। फुल टॉस गेंद उसे आड़े बल्ले से खेल दिया है सिद्धू मोरे, आज रुकने वाले नहीं है। यहां पर देखिए डीप कवर पॉइंट बाउंड्री लाइन के पार गेंद जाएगी सीमा पार। शानदार दर्जेदार थैंक यू डीजे मास्टर। tenniscricket.in के माध्यम से हम स्क्रीन पर देख रहे हैं सम्मानीय अभिराज महेंद्र दलवी सर का जन्मदिन, और उस जन्मदिन के तोहफे पर यहाँ पर बल्लेबाज सिद्धू मोरे शानदार बल्लेबाजी करते हुए। इसीलिए तो कहते हैं ना, आसमान की बुलंदियों पर नाम हो आपका, हम तो रहते हैं छोटी सी दुनिया में, पर खुदा करे पूरा जहान हो आपका। विश यू मेनी मेनी रिटर्न्स ऑफ द डे सम्मानीय अभिराज जी दलवी सर, आपको जन्मदिन की लाख लाख शुभकामनाएं। और इस बार देखिए खंबा उखाड़ने का प्रयास किया गेंदबाज आदर्श सर लेकर, इस बार विकेट का पतन बड़ी मछली जाल में फांसती हुई। कम ऑन डीजे मास्टर। काय चेंडू टाकलाय बघा, फलंदाज थोडासा अगोदरच शफल झाला होता, यचुकता ओळखली, लेग स्टंपच्या थोडासा बाहेर टप्पा टाकला चेंडूचा। फलंदाजाने आडव्या बॅटने मारण्याच्या प्रयत्नामध्ये हुकला, चेंडूने काटकोनामध्ये चेंडूला दिशा बदलवली आणि ऑफ स्टंप घेऊन गेला फलंदाजाचा। म्हणजे पण गोलंदाजाला किती या ठिकाणी मैदानावर मदत मिळते ती बघायचं आहे, आणि अशा प्रकारची मदत बघून खरोखर जे पंच आहेत ना त्यांना आपल्या पूर्वीचे दिवस आठवलेले असतील, कारण त्यांच्याकडे त्यावेळेला खूप अशा प्रकारचे गोलंदाज होते ज्यांचं प्रामुख्याने नाव घेणं अतिशय महत्त्वपूर्ण ठरेल, कारण असे डावखोरे गोलंदाज त्यांच्याकडे होते। सुनील इंदुलकर, दळवी साहेब, त्याचप्रमाणे अतिशय जबरदस्त गोलंदाजी, आणि आपण पंचांच्या भूमिकेमध्ये जे बघतो नेहमी राजेश तळाशीलकर, त्यांची सुद्धा डावखोरी गोलंदाजी अतिशय अतिशय जबरदस्त अशी होती। त्याचप्रमाणे सँडी
याला सुद्धा विसरता येणार नाही. असे कित्येक वैशाल अंगणे भरपूर गोलंदाजांची नावं घेता येतील. आपण ती घेऊ थोड्या वेळाने. और सर मैदान में देखिए जिन्होंने अलीबाग तहसील में पहली कार प्राप्त की है ऐसे खिलाड़ी मुश्तकिम मुकादम, जिसमें है दम वो है मुकादम. मुश्तकिम स्ट्राइक एंड पर कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट. और इस बार आती है हवा में खेलने की कोशिश, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, फील्डर गेंद के नीचे और शानदार कैच यहाँ पर. गोल्डन डक का चश्मा पहनकर उमेश घानेकर फील्डर थे. तलेखार गांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी, कोई गलती की गुंजाइश ही नहीं. और मुश्तकिम मुकादम को पहली गेंद का सामना करते हुए विकेट का पतन यहां पर प्राप्त करते हुए 13 का फुल 17 की माला. झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला. आवाज देतोय शेट लागते लाईन घेण्याची भेट कोणी आवाज देतोय शेट लागते लाईन घेण्याची भेट आरास्तो कायम वजनात बघावं आमचा शेट. थैंक यू डीजे मास्टर. और सर विकास सर देखिए गेंदबाजी घुमाने, उंगलियों को घुमाया और बल्लेबाज को बैक टू बैक पैवेलियन की तरफ लौटाते हुए गेंदबाज आदर्श सर लेकर नावा नौखार गांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी आज शानदार गेंदबाजी कर रहे हैं. क्या कहना चाहोगे, विकेट की हैट्रिक सादर करेंगे क्या ये गेंदबाज? आदर्श गोलंदाजी खरोखर अतिशय, तुम्ही अगोदरच उल्लेख केला, लगेच मला मुंबईचे ते दिग्गज गोलंदाजांची नावं घेतली. आदर्श खरोखर अप्रतिम गोलंदाजी करतोय. आणि वैशिष्ट्य काय माहिती आहे का, रोहा मुरुड या तालुक्यातील खेळाडूंनी बोलबाला केला या अलिबागच्या स्पर्धेत सुद्धा. अतिशय चांगली फिरवण्याची कला त्यांच्याकडे आहे. का तर मातीच्या विकेट त्यांच्याकडे आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतात. आणि अलिबाग तालुक्यातील खेळाडू चांगले नाहीत असं म्हणणार नाहीये, अप्रतिम आहेत. त्यांच्याही पेक्षा सरत असतील बहुधा, परंतु फिरवणाऱ्या गोलंदाजांसमोर ते नांगीत टाकताना आपल्याला बहुतेक वेळा बघायला सुद्धा मिळतं. यस, ऑन हैट्रिक गेंदबाजी यहाँ पर सचिन बल्लेबाजी के लिए आए हैं. एक शानदार मैच, 4 रन जरूर 3 गेंदों में बनाए, अभी भी 6 रन प्राप्त करना है. ये 50-50 चैलेंजिंग स्कोर है सर. अगर इसमें आपने 6 रन नहीं बनाए तो आपके 5 रन माइनस पर. राजा ये सचिन के बल्ले से आता है यहाँ पर शानदार छक्का. इस बार देखिए पहली गेंद का सामना किया और सचिन के बल्ले. प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. थैंक यू डीजे मास्टर. सचिन म्हात्रे. मी आत्ताच म्हटलो की अलिबागकरांना तर ते नाचवत असतात, परंतु अलिबागचाच हा सुपुत्र खारेपाट विभागाचं प्रतिनिधित्व करत असतो. त्याने बघितलं, चेंडूचा दिशा ओळखली आणि नेहमी डावखुऱ्या गोलंदाजांच्या समोर डावखुरे फलंदाज नेहमी सरशी होत असतात आणि त्याचा प्रत्यय बघितला, भिरकावून दिला सरळ 6 धावांसाठी. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आदर्श गोलंदाजी सज्ज झालेला आहे. 4 चेंडू टाकलेले आहेत त्याने, 10 धावा खर्च केल्या, 2 महत्वपूर्ण सफलता प्राप्त केल्यात. परंतु काय झालं, चेंडू पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने हुकचा फटका, सुपर हिट 6. आवाज देतोय शेट लागते लाईन घेण्याची भेट कोणी आवाज देतोय शेट लागते लाईन घेण्याची भेट. थैंक यू डीजे मास्टर. सचिनला मातीच्या विकेटवर खेळण्याची सवय आहे, कारण हाशिवरेची विकेट आहे ती सुद्धा या तालुक्यामधील बेस्ट विकेट्स मधली एक विकेट म्हणून गणली जाते. आणि सचिन डावखुरा आहे आणि डावखुरा गोलंदाजाच्या समोर जर डावखुरा फलंदाज आला की त्याच्या समोर मोठा यक्ष प्रश्न उभा राहतो की चेंडू टाकावा कसा. याचा आपण त्याच्याकडे हे उत्तर नाही आहे. चेंडू मिडल स्टंपवर टाकला, थोडासा लेग स्टंपची दिशा बघितली, चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला बघितला सचिनने आणि यावेळेला पुन्हा भिरकावून दिला फाईन लेग क्षेत्रामध्ये. यस, फिर से एक बार आदेश की अच्छी गेंद. इस बार देखिए कभी धूप तो कभी छाया है, कई क्रिकेट की माया है. इसके पहले की 2 गेंदों पर विकेट 2 लगातार ली थी और उसकी लगातार 2 गेंदों पर. चेक. तर विकास दादा, आपण आहोत अरुण विचारे स्टँड मध्ये, जिथे आपण पाहिलं तर साखर संघाचे ओनर मालक आशिष नाकवा आपल्याच जोडलेत. आशिष, कशा पद्धतीचं मैदान वाटतं आणि कशा पद्धतीचं आयोजन तुला वाटतं? खूप छान आयोजन आहे आणि बसण्यासाठी चांगले स्टँड वगैरे बनवलेले आहेत आणि स्पर्धाही खूप छान आहे. तर नक्कीच मागच्या वर्षी आमदार साहेबांनी डिक्लेअर केलं होतं की जिंकणाऱ्या संघ मालकास थार आहे. थार नेण्याचं स्वप्न प्रत्येक संघ मालकाचं असणार आहे. मात्र तुझ्या किती आशा आहेत या थार्स मध्ये? हो, तर थार नेण्याचे ते स्वप्न माझंही आहे, पण गेम आहे हा क्रिकेट, कधी काय होऊ शकेल ते सांगता नाही येत. साखर संघाने आतापर्यंत मोठ्या या विभागामधल्या लीग जिंकल्यात. ही 3री लीग आहे, सर्वात मोठी लीग. ती सुद्धा जिंकून हॅट्रिक करणार का या मोसमातली?
हो 100%. हे होते आपल्या सोबत जोडलेले आशिष नाकवा. ओव्हर टू कॉमेवास. उमेश खानेकर गेंदबाजी के लिए आते हुए नीचे पहला टीम की ओर से चौथा ओवर लेकर स्ट्राइक पर बैटर फिर से एक बार जीवन दिवकर, जिन्होंने 3 छक्के लगाए थे इस पारी में और शानदार इनिंग की शुरुआत की थी. इनायत नंबर 3 पर जिस तरह से विराट कोहली बल्लेबाजी के लिए आते हैं, 47 + 5 अशा 52 धावा धावफलकावर आलेले आहेत. बोनस मिळालेले आहेत 5 धावा. उमेश घाणेकर पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने टाकलेला आहे. चेंडूची बॅटची काढा घेतली आणि 1 धाव मात्र मिळते. तो शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक होता, तिथपर्यंत चेंडू पोहोचत नाहीये. दोन्ही फलंदाजांकडे वेळ होता 1 धाव पूर्ण करण्याचा. पहिल्या चेंडूवर उमेश घाणेकरच्या 1 धाव निघालेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे 53. उमेश घाणेकरचा तो झेल अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेला आहे, कारण मुस्तकीन मुकादम याने फटका मारला तर फसला होता, परंतु उमेश आपल्या डावीकडे जवळजवळ 25 ते 30 मीटरपर्यंत धावत जाऊन चेंडूवरील नजर न हटवता त्याने चेंडूला जेच केलं आणि उत्कृष्ट पद्धतीने त्या झेलात रूपांतर केलं. सचिन बघूया, 3 चेंडूचा सामना केलाय सचिनने. 12 धावा 2 षटकारांच्या सहाय्याने वसूल केलेल्या आहेत. उमेश घाणेकरचा कशा पद्धतीने सामना करेल? उमेश खानेकर फिर से एक बार लेफ्ट आर्म बैटर सचिन मात्रे के लिए इस बार अड़े बल्ले से खेलने का प्रयास, पर अलाउड अपील किया था. उस अपील पे आत्मविश्वास कम, उत्साह ज्यादा. अच्छी रनिंग द विकेट, अच्छा तालमेल यहाँ पर दोनों बल्लेबाजों के बीच. लेग बाइस के रूप में 1 रन प्राप्त करते हुए ऑफिशियल अंपायर का इशारा. और सर आप उमेश घानेकर के बारे में कह रहे थे, तलेखर गांव के 3 कोहिनूर हीरे हैं, तेजस काटकर, उमेश घानेकर और विजय घानेकर. तलेखर गांव के सरपंच, जिन्होंने ये 3 व्यक्ति ऐसे जो क्रिकेट के लिए अपना योगदान 100% देते हैं. मैन फ्रॉम तलेखार के ये तीनों खिलाड़ी. परंतु विजय घाणेकरचं तर कौतुक करावं लागेल. राजकीय क्षेत्रामध्ये सरपंच म्हटलं की राजकीय क्षेत्र आलं, त्यामध्ये समाजकारण करताना क्रिकेटवर सुद्धा त्याचा हातखंडा एवढा पॉवरफुल आहे की आपण बघितलं कित्येक मोठ्या स्पर्धा, मग रायगड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा त्यांनी उपविजेतेपदाचा मान पटकावला होता. अतिशय चांगल्या पद्धतीचा हा खेळाडू, तेवढाच चांगला उत्तम माणूस सुद्धा आहे. धावसंख्या 54 धावफलकावर आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने सामना बघतोय. दोन्ही संघांकडे चांगली गुणवत्ता आहे. बॉस फाइटर संघाने चांगली फलंदाजी करत आतापर्यंत 54 धावा धावफलकावर लावलेले आहेत. फिर से एक बार विजय. उमेश घानेकर की गेंद इस बार देखिए लॉन्ग ऑफ के रीजन में खेल दिया है. आदर्श सर लेकर के एक सुरक्षित हाथों में पराग स्टेल के स्टैंड के पास गेंद को कैदर किया और शानदार कैच, विकेट का पतन. बड़ी मछली जाल में फांसी. जिस खिलाड़ी ने इस प्रतियोगिता में 3 छक्के लगाए थे, उस बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाते हुए जीवन दिवकर बैक टू द पेविलियन. कम ऑन डीजे मास्टर. हा निष्पाप, असा माणूस हा निष्पाप, हा वाघ गरजता विरोधकां कसा थरका. थैंक यू डीजे मास्टर. न्यू बैटर मैदान पर रोहा एक्सप्रेस नाम से जाने जाते हैं, वो है शकीब सिद्दीक, सलमान सिद्दीक के छोटे भाई. आज इस खिलाड़ी ने रोहा तहसील में अपनी पहचान बनाई है. क्यों मुझे बॉस फाइटर साखर टीम में लिया मुश्तकिब मुकादम ने. उन्हें अभी इस प्रतियोगिता में वो सादर करना होगा. न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वो सबसे बड़ा बैटर होंगे. यहाँ पर जीवन दिवकर आउट होने के बाद शकीब सिद्दीक को मौका दिया. शाकिब सिद्दीकी अतिशय जबरदस्त खेळाडू. रोहा गावामधून बिलॉंग करतो. रोहा तालुक्यातील हा खेळाडू आहे. रोहा शहरामधील हा खेळाडू आहे. कसा सामना करणार गोलंदाज उमेश घाणेकर. यॉर्कर लेन करण्याचा प्रयत्न होता. लोअर फुल टच पद्धतीने चांगल्या पद्धतीने वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडूला ड्राईव्ह केलं होतं. 1 धाव मिळाली आणि दुसरी धाव घेण्यापासून वंचित ठेवलं ते क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी जो मागच्या षटकातील उत्कृष्ट गोलंदाज होता आदर्श सरलेकर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू उचलला आणि फेकला. एका धावेनिशी आपण बघतो स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्या पोहोचली सिंगल्सने वळून 55 पर्यंत. आता उर्वरित 1 षटक आणि या षटकातील 2 चेंडू. 8 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. बघू सचिन मात्रे त्याच्या सहकाऱ्यांना साथीशी घेऊन किती धावा जमवतोय. इस बार रनवे में खराबी सचिन मात्रे के ऊपर पूरी जिम्मेदारी, क्योंकि सर 50-50 का वो मैच था और 10 रनों की आवश्यकता थी. बल्लेबाजी के लिए है और लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाए. ये आत्मविश्वास उस खिलाड़ी के पास है और बॉस फाइटर टीम यहाँ पर जानती है कि उनके ऊपर क्यों भरोसा रखा है. पर इस बार उमेश घानेकर की सराहना करनी होगी. एक कंजूसी गेंदबाजी. इसके पहले का ओवर काफी महंगा हासिल हुआ, पर इस ओवर में उमेश घानेकर ने 3 रन खर्च करते हुए 1 विकेट प्राप्त किया है. अभी भी 1 गेंद शेष बाकी है. उमेश घाणेकरचं कौतुक करावं लागेल, कारण सचिन मात्रेने लागोपाठ 2 षटकार ठोकले होते. त्याच्या अगोदर जो फलंदाज बाद झाला होता त्याने लागोपाठ 3 षटकार ठोकले होते. अशा फलंदाजांना बांधून ठेवून हे 4थं षटक अतिशय कंजूस भर किफायतशीर गोलंदाजी केली या षटकामध्ये आणि आपल्या संघाला पुन्हा मॅचमध्ये आणलेलं आहे. कारण या 3ऱ्या षटकामध्ये बघितलं होतं तर हवी ठरला होता.
बॉस फायटर संघ याच दरम्यान अतिशय चांगला चेंडू पुन्हा एकदा मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलेला आहे. ते उमेश घाणेकरने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि शेवटच्या क्षणाला आपल्या बोटांची जादू दाखवतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय, फलंदाजाला त्याचा अंदाज येत नाहीये आणि बघता बघता एका षटकाची समाप्ती झाली. लाजवाब षटक. या षटकात त्याच्या फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 2 धावा बाईच्या स्वरूपात आलेल्या आहेत. अशा प्रकारे उत्कृष्ट गोलंदाजाचा नमुना या ठिकाणी उमेश घाणेकरने पेश केलेला आहे आणि आपल्या मॅचला संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये बरोबरीत आणलेला आहे. यस एब्सोल्युटली सर, सराहना करनी होगी कंजूसी गेंदबाजी, गेंदबाज उमेश घाणेकर की जरूरत थी टीम यहाँ पर देखना है. जबकि गेंदबाजी करते हुए यानंतर होणारा सामना मुरुड जंजीरा पॉइंट्स खारांबोली विरुद्ध टीम करण 11 झारखंड. वो टीम के कप्तान से गुजारिश है कि टॉस के लिए सेकंड फेरी का ये पहला मैच होगा. मुरुड जंजीरा पॉइंट्स खारंबोली विपक्ष करण 11 झारखंड. ये दोनों टीम के कप्तान से गुजारिश है कि टॉस के लिए तशरीफ लाए. आखिरी ओवर स्लॉग और गेंदबाजी के लिए आते हुए फ्रेश बैक हाउस मानी टीम की जानिब से संतोष, जिन्होंने पहला ओवर डाला था वही गेंदबाज संतोष गेंदबाजी के लिए आते हुए. और इस बार देखिए रिवर्स स्वीप का फटका, लॉन्ग स्टॉप, थर्ड मैन बाउंड्री लाइन के पार. शकीब सिद्दीकी यहां पर चतुराई और 4 रन की कमाई. विकास सर, डीजे मास्टर. अरे असतो कायम वजनाचे बघावं आमचा शेठ. थैंक यू डीजे मास्टर. इस चौवे के साथ स्कोर जा पहुंचे 61. पहली गेंद पर शकीब सिद्दीक ने चौवा लगाकर संतोष का आगाज किया. फिर से एक बार देखिए, एक बल्ले का भारी सीरा थर्ड मैन दिशा में विकेट कीपर के से गेंद गली क्षेत्र में जाती हुई ट्रैवल होती, तब तक 1 रन लेने का मौका. इस 1 रन के साथ बॉस फाइटर टीम का स्कोर जा पहुंचा है 62 रन 4 विकेटों के नुकसान पर. संतोष निलंगेच्या हातामध्ये दुसरं षटक सोपवलं जाते. संघासाठी शेवटचं षटक आणि त्याच्या वैयक्तिक दुसरं षटक. पहिल्या षटकात फक्त त्याने खूप कमी धावा खर्च केल्या होत्या आणि अतिशय 3 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकात त्याने आल्या चौकार लगावलेला आहे. त्याच्या षटकामध्ये आणि 5 धावा आलेल्या आहेत. स्लॉग ओव्हर आहे, अंतिम षटक आहे, कारण जास्तीत जास्त धावा काढण्याचा फलंदाजी करणाऱ्या संघांचा फलंदाजांचा मानस असेल, परंतु त्यावर संतोष बघूया कशा पद्धतीने मात करतोय. कारण पॉवर प्लेचं षटक लाजवाब टाकलं होतं म्हणून कर्णधाराने त्याला पुन्हा एकदा स्लॉग ओव्हरसाठी पाचारण केलेलं आहे. सचिन 2 षटकार आल्यानंतर मात्र त्याची बॅट थंडावली थोडीशी, परंतु ती बॅट आता पुन्हा उंचवावी लागेल कारण तो एंड जो होता त्याचा षटकारांचा तो परत आलेला आहे. नो चेंडूची या ठिकाणी घोषणा. और इस बार देखिए तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया. उगड़ा डोले पहानी चेंडू आहे फ्री हिट. और ये प्रतियोगिता भी सुपर से डुपर फ्री हिट होती हुई, सुपर हिट होती हुई. नो कशाचा दिलेला आहे तर जे प्लेयर लावलेले आहेत लेग साईडला त्याबद्दल ते फिल्डिंग रिस्ट्रिक्शन असते आणि ह्या नियमांची आधुनिक कर्णधारांनी लक्षात ठेवायचे आहेत. कारण आपण मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळतोय, मोठ्या मोठ्या या लीग आहेत त्याच्या आणि आणखी मोठ्या स्पर्धा खेळणार आहोत आणि कर्णधाराला हे माहिती आहे पाहिजे की कशा पद्धतीने आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना लावायला पाहिजे. नो चेंडू आला, धाव घेण्याचा प्रयत्न केला, धावचीच्या स्वरूपात मात्र एक चांगला फलंदाज बाद झालेला आहे. शाकिब सिद्दीकी बाद होऊन निराशाजनक पद्धतीने मैदानाच्या बाहेर जातोय. नवीन बॅटर येतोय मैदानामध्ये फलंदाजीसाठी, तो म्हणजे यश कोळी. यश कोहली मैन फ्रॉम सासव ने फ्रीड की गेंद होगी. यश कोहली के लिए मौका है, अपने विकेट को सैक्रिफाइस किया रनआउट के स्वरूप में. शकीब सिद्दीक आउट होने के बाद यश कोहली को यहां पर प्रमोट किया है. 63 रन स्कोर कार्ड पर. सूर्य कुमार यादव जर्सी नंबर 63, 360 डिग्री बल्लेबाजी करने वाले खिलाड़ी और 363 स्कोर कार्ड पर आते हुए 63. और इस बार यश कोहली ने फ्रीड के गेंद के ऊपर प्रतिकार किया है. फील्डर है वहां पर मिड ऑफ में, पर आसान से सुरक्षित हाथों में कैच, पर विकेट नहीं है यहां पर, क्योंकि ये जीवन दान है. जिस तरह से बीमार आदमी को सलाइन लगाई जाती है उसी तरह से इस फ्रीड की गेंद के ऊपर ये सलाइन लगाते हुए अंपायर के द्वारा 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जा पहुंचा है 64 रन 64.
चांगली गोलंदाजी संतोषकडून या शेवटच्या षटकात सुद्धा बघायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी टाकतोय. नो बॉल टाकला, त्याचा फायदा मात्र झाला अपोजिट संघाला, कारण एक धाव त्यांच्या संघाला मिळाली आणि फलंदाज नॉट आऊट ठरला होता. 64 धावा धावफलकावर आहेत. शेवटचं षटक आहे. 2 चेंडू येणं बाकी. पहा क्या बात आहे, अतिशय चांगला चेंडू, फलंदाजा त्रिफळा उद्ध्वस्त करणारा चेंडू, दांडी गुल. यानंतर होणारा सामना विनंती करेन जंजिरा पॉइंट्स मुरुड खारांबोली संघाचे कर्णधार विरुद्ध करण 11 झारखंड संघाचे कर्णधार. टॉससाठी या मॅच संपत आले मित्रांनो. यानंतर लगेच आपण मधल्या विनिंगमध्ये मिड इनिंगमध्ये आपण टॉस करून घेणार आहोत. टीम जंजिरा पॉइंट्स मुरुड खारांबोली विरुद्ध करण 11 झारखंड. अतिशय चांगलं षटक बघायला मिळालं ते संतोष निलंगेकडून. लाजवाब गोलंदाजी, अतिशय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी त्याच्याकडून बघतोय आपण. अद्यापर्यंत त्याने पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या होत्या. या षटकात पहिल्या चेंडूवर चौकार गेल्यानंतर चांगली कमबॅक केलं त्याने. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 7 धावा आलेल्या आहेत. 2 चेंडूंचा खेळ येणं अद्यापही बाकी आहे. आणि धावा किती धावफलकावर आहे तर धावसंख्या थांबलेली आहे ती 64 वर. जे संघ काल क्वालिफाईंगसाठी आपण कालच्या 2 मॅच राहून गेल्या होत्या, त्या चारही संघांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आता घरून निघायचं आहे. आता 2 मॅच झाल्यानंतर आपल्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. जो टीम के मैच बाकी है कल के दिन के, उनसे गुजारिश की रिपोर्टिंग करें यहाँ पर आकर, क्योंकि इसके बाद वो मैच खिलाए जाएंगे जो कल के बैलेंस मैच है वो हमें खिलवाने हैं. न्यू बैटर मैदान पर विकास खेड़ेकर, यहाँ पर न्यू बैटर मैदान पर आते हुए चिकनी मुरुड से बिलोंग करने वाले खिलाड़ी, मुरुड प्रीमियर लीग में इन्होंने इस शानदार बल्लेबाजी की थी, वही चिकनी गांव से विकास खेड़ेकर. और हमारे सामने विकास साखरकर. विकास नाम में दम है, और जिन्होंने खेड़ेकर हो या साखरकर हो, जिन्होंने कर कर दिखाया है, अभी यहाँ पर दिखाना है बॉस फाइटर साखर टीम के लिए. बैटर विकास खेड़ेकर, चिकनी गांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी. गेंदबाजी करेंगे संतोष, जिन्होंने शानदार गेंदबाजी की. विकास सर अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. बॉलिंगची ॲक्शन सुपर हिट, बॉलिंगचे टप्पे त्याच्याहून हिट. अप्रतिम गोलंदाज. आखोट टप्प्याचा चेंडू होता, फलंदाज आडव्या बॅटने मारण्याच्या प्रयत्नामध्ये थोडासा चुकतोय. विकासच्या बॅटची एज घेतली आणि एम्प्टी प्लेस होती, त्या ठिकाणी जाऊन जे खाली क्षेत्र होतं त्या ठिकाणी पण टप्पा पडलाय, परंतु तिथे बॅकअपला भरपूर क्षेत्ररक्षक आहेत, एकापेक्षा जास्त धावा देत नाही आहेत ते. बघूया शेवटच्या चेंडूवर यश कोहली काय करतोय, कारण धावसंख्येला रोख लावलाय तो या संतोषने वेळ लावलंय फलंदाजांना. चेंडू टप्पा पडण्याचा थोडासा बाहेर निघतोय त्याचा उजव्या फलंदाजांसाठी. अतिशय सुंदर सुरेख अप्रतिम गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मी अगोदरच म्हटलं होतं की टप्पा पडल्यानंतर त्याच वेगामध्ये चेंडू बाहेर पडतोय. विश्वजित ठाकूरची गोलंदाजीची आठवण करून देणारं हे षटक आपण बघितलं. अप्रतिम गोलंदाजी, कारण विश्वजित ठाकूरला आपण बघितलं होतं वेगामध्ये गोलंदाजी आणि त्याच वेगात तो चेंडू इनस्विंग आउटस्विंग करतोय. आणि त्याच विश्वजित ठाकूरला आणि त्यांच्या संपूर्ण बेस्ट ऑफ रायगड या टीमला आपण बघणार आहोत सोमवारच्या दिवशी. आणि त्यांच्या विरुद्ध कोण आहे तर संपूर्ण भारताचा संघ, रेस्ट ऑफ इंडिया, जो करण अंबालाच्या नेतृत्वाखाली येईल. आणि हे कोणी आणलंय तर दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांची संकल्पना या ठिकाणी राबवणारा त्यांचा MD ग्रुप्स, जो आदितीताई दळवी यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन करतोय. धावसंख्या झालेली आहे, पहिल्या सत्राचा या ठिकाणी खेळ समाप्त झालेला आहे आणि 65 धावा धावफलकावर आहेत. 66 धावा टू विन. ओव्हर टू टॉस बॉक्स. नक्की सर, मी विकास सरांना या ठिकाणी येण्याची विनंती करतोय. आणि टॉस बॉक्समध्ये आता आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. आणि त्याकरिता मी विनंती करतोय जंजिरा पॉइंट मुरुड या संघाच्या संघनायकाला, त्याचप्रमाणे करण 11 झारखंड या संघाच्या संघनायकाला, त्या समवेत या ठिकाणी नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी मी विनंती करेन पंचायत समिती अलिबागचे माजी सन्मान्य सदस्य महोदय आदरणीय गजाननजी बुंदके साहेब यांच्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. मी प्रितेश सरांना विनंती करतोय की आपण हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी घेण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि जंजिरा पॉइंट विरुद्ध करण 11 या दोन्ही संघाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. करण 11 इथे आलेले आहेत. हा, जंजिरा पॉइंट देखील आलेले आहेत. आपण टॉस बॉक्स मध्ये आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन निखिल पाटील, जो कॅप्टन आहे करण 11 झारखंड संघाचा, तर दुसऱ्या बाजूला जंजिरा पॉइंट खारांबोली संघाचा कर्णधार हुसेन टाके आहे. दोन्ही दिग्गज खेळाडू आहेत. टॉस होतोय.
सन्माननीय अतिथी गजाननजी बुनके साहेब यांच्या शुभ हस्ते. कॉल कोणाचा असणार आहे? निखिलचा कॉल असणार आहे. हेड कॉल केला निखिलने, टेल आलाय. हुसेन टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग करेंगे. पहिली मॅच आपण पाहिलं जिथे धावा खूप चांगल्या पद्धतीने आल्या होत्या. आता जर आपण पाहिलं तर संध्याकाळचं सत्र असेल, म्हणजे तुमची बॅटिंग येईल त्यावेळी अंधार पडला असेल. मग तो निर्णय घेण्याच्या मागचं कारण काय गोलंदाजीच्या? कम से कम रन रोकने की कोशिश करेंगे. ठीक आहे, निखिल पाटील आता बॅटिंग करायचं आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं बॅटिंग पॅराडाईज विकेट होती, पण आता फ्लड लाईट्स ओपन होतील सेकंड मॅचला आणि तेव्हा धावा कमी येतील. मग अशा वेळी काय प्लॅनिंग असेल? प्लॅनिंग काय नाही, जे आहे ते रेग्युलर खेळू आणि 60-65 धावा बनवण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडे बॅट्समन चांगले आहेत. न्यूज फ्रॉम सेंटर, जंजिरा पॉइंट खारांबोली वन द टॉस अँड दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. आणि प्रितेश सर या ठिकाणी गजानन बुनके, तुम्हाला कसं वाटतंय? पहिली गोष्ट दमदार आमदारांचं डोकंच तसं आहे. ज्याच्या डोक्यामध्ये ते आहे, कल्पना जी आहे ती साकारण्यात येणारच. नक्कीच. आणि या ठिकाणी 32 संघ आहेत. 32 संघातील खेळाडू आपलं कौशल्य दाखवत आहेत आणि थार गाडी आहे ती संघ मालकाला मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तुम्हाला कसं वाटते, या खेळाडूंना काय सांगाल? काय सांगण्यापेक्षा सर्वच युवरग्रीनच आहेत. काय बोलणार, प्रत्येक सर्वच युवरग्रीनच आहेत. थँक्यू सर. हे होते सन्मान्य गजानन बुनके साहेब आणि प्रत्येक खेळाडूला सदैव या ठिकाणी शाबासकी देण्यासाठी, कौतुक करण्यासाठी ते उपस्थित आहेत. मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना मुख्य मंचावरती स्थानापन्न होण्याची विनंती करून पुन्हा एकदा ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस, थैंक यू सो मच. और सर, आज इस प्रतियोगिता में बॉक्स फाइटर साकर टीम में सबसे कम आयु के खिलाड़ी आपको दिखाई देंगे, जो उम्र के 15 साल के खिलाड़ी है सुजीत जयवंत तांबटकर, मैन फ्रॉम सुडकोली. और उन्हें मौका दिया है मुश्तकिम मुकादम ने, जो 15 आयु के खिलाड़ी आज दमदार अमदार प्रीमियर लीग में हमें खेलने में दिखेंगे. तो मैं दर्शकों से गुजारिश करूंगा कि उस छोटे खिलाड़ी के लिए तालियां बजाएं, जो सुजीत जयवंत तांबटकर छोटे कद के खिलाड़ी है, शॉर्ट कवर पॉइंट में हमें दिखाई दे रहे हैं. 15 साल के खिलाड़ी और आज उन्हें मौका मिला है. सुडकोली गांव से बिलोंग करने वाले जयवंत तांबटकर, इनके सुपुत्र जो सरपंच है सुडकोली गांव के, और उनके छोटे खिलाड़ी जो गेंदबाजी में अच्छे प्रोफेशनल खिलाड़ी को खड़ा रखते हैं, ऐसे कम आयु के सुजीत जयवंत तांबटकर. ऑल द बेस्ट कॉम्बॉक्स के तरफ से, क्योंकि हमारे साथ हमारे गुरुवर्य विकास जी साखरकर शुरुआत करेंगे. गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज अजय पवार, जानू मेरी जान ऐसे कहा जाता है इस खिलाड़ी को. और वही गेंदबाजी के लिए आते हुए अजय पवार. अजय पवार तसा बॉस फायटर संघाचा लकी चॅम्प सुद्धा आहे. त्यांच्या संघामध्ये जातो, त्यांना पारितोषिक मिळवून देतो, तोच गोलंदाजीसाठी येतो. पहिलं षटक घेऊन प्रसाद 11 अलिबाग संघाचं प्रतिनिधित्व करतोय. आज या ठिकाणी थल गावापासून लोणारे एंडकडून गोलंदाजी करताना दिसतोय. पहिलं षटक घेऊन आलेला आहे. फलंदाजीसाठी कोण आलेले आहेत? मंगेश म्हात्रे संघाचा कर्णधार आणि त्याच्या समवेत सागर म्हात्रे, सागर काटकर. स्ट्राईक सागर काटकर या ठिकाणी फलंदाजीसाठी बघतोय. पहिल्या चेंडूवर सागरने ठोकलाय. चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जातोय. वन बाउंड क्षेत्ररक्षकाला चकवून प्रेक्षकांमध्ये जातोय. सीमा रेषा पार, चौकार. आमदार भाभी माणूस हा निष्पाप, असा माणूस हा निष्पाप. हा वाघ गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप. हा वाघ गरजता विरोधक. माननीय श्री महेंद्र शेठ दलवी फाउंडेशन पुरस्कृत हम देख रहे वीर दमदार अमदार प्रीमियर लीग 2025. और पहली गेंद के पर विकास सर सागर काटकर ने इनिंग की शुरुआत की है चौवे के साथ. विजय घाणेकरच्या छत्रछायेखाली हा वाढलेला शिकलेला हा खेळाडू आता मात्र स्वतःचं नाव आणि गावाचं नाव सुद्धा दमदार पद्धतीने अनुभवतोय. चांगला स्ट्रोक्स या ठिकाणी, अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतोय. लाजवाब सिद्धू मोरे फलंदाजी मधलं कौशल्य बघितलं. आता क्षेत्ररक्षणात सुद्धा चेंडू पकडला आणि मोहम्मद अझरुद्दीनची आठवण करून दिली. कारण मोहम्मद अझरुद्दीनच्या हातामध्ये चेंडू गेला की तो त्या क्षणाला फेकून द्यायचा. पडलेला असला तरी त्याच ठिकाणी थ्रो करायचा. नंबर 1 क्षेत्ररक्षक होता तो त्याच्या जमान्यामधील. यस, मोहम्मद अजरुद्दीन कैप्टन थे उस जमाने में और काफी शानदार मैचेस उन्होंने खेले थे. और फिर से एक बार अजय पवार की बात करने मंगेश म्हात्रे जो संघाचा कर्णधार आहे, कर्णधार लीडिंग फ्रॉम फ्रंट अशा पद्धतीने घेऊन आलाय, स्वतःला प्रमोट केलंय. पहिल्या चेंडूवर भिरकावून दिलाय चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. प्रेक्षक दीर्घामध्ये समालोचकांना सलामी देणारा हा जबरदस्त षटकार.
करतोय चौकार षटकार कुणी पकडतोय कॅच लोणारच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच. जरूर यहाँ पर देखिए कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट और इस छक्के के लिए सम्माननीय आदरणीय फ्रेश बैक के सम्माननीय विवेक जी मात्रे सर इनकी जानिब से बल्लेबाज मंगेश मात्रे के लिए हर छक्के के लिए 100 रुपए का कैश प्राइज और जरूर वो प्राप्त होता हुआ इस छक्के के साथ शुरुआत करते हुए बैटर. फिर से एक बार फुल टॉस गेंद कवर के ऊपर से खेल दिया है. क्षेत्र रक्षण वहां पर थोड़ा सा लंबे है पर गेंद जाएगी बाउंड्री लाइन के पार. वीर आमदार दमदार प्रीमियर लीग 2025 की शुरुआत यहां पर मंगेश मात्रे के बल्ले से आता हुआ शानदार चौकार. केला हा साऱ्या वस्ती वाडीचा कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा. थैंक यू डीजे मास्टर. सम्माननीय मनोज जी मात्रे सर इनकी जानिब से मंगेश मात्रे इनके हर छक्के के लिए 100 रुपए का कैश प्राइज यहाँ पर आता हुआ. मंगेश मात्रेचं स्लोगन काय आहे? अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. अटॅक करायचंच त्याला माहिती आहे. डिफेन्स म्हणजेच त्याचा अटॅक असंच त्याचं एक स्लोगन असते. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतोय. 2 चेंडू मारले. तिसऱ्या चेंडूवर मारण्याच्या प्रयत्नामध्ये हवेमध्ये काही काळ चेंडू होता. तांबडकर त्या ठिकाणी होता. सुजित तांबेडकर एक यंग टॅलेंट या ठिकाणी आपण बघतोय. बॉस फायटर संघाने अतिशय चांगली यंग टॅलेंटला संधी दिलेली आहे या मैदानात या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची. आणि अप्रतिम. आपल्या गावातील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी ग्रामपंचायत मानतर्फे झिराटचे माजी सरपंच महोदय आदरणीय महादेव शेठ म्हात्रे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो. ओव्हर टू कॉम्बॉक्स. जरूर यहाँ पर छोटे कद के खिलाड़ी है सुजीत जयवंत ताबटकर उन्हें मौका दिया. शॉर्ट कवर पॉइंट में हम उन्हें देख रहे हैं. गेंदबाजी करते हुए अजय पवार का काफी महंगा ओवर यहाँ पर जो एनालिसिस दिखलाया था. जो पावर प्ले के ओवर में गेंदबाजी करनी थी पर यहाँ पर ब्रेकफेस्ट मानी टीम ने उस दुविधा में गेंदबाज को डाल दिया है. ओहो पर इस बार जड़ में डालने की कोशिश खोद कर खेला है. फील्डर है वहां पर. अच्छी फील्डिंग शायद से सचिन मात्रे फील्डर वहां पर थे. अच्छी फील्डिंग का प्रयास किया. कोशिश की सेकेंड अटेम्प्ट में गेंद को गैदर करने का प्रयास. इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 17 रन. ऋषभ पंत ईशा नेगी भाभी के हीरो जर्सी नंबर 17 स्कोर कार्ड पर ऋषभ पंत आते हुए. एक ओवर की समाप्ति के बाद विकास सर 17 रन जबकि एक शानदार शुरुआत यहां पर बल्लेबाजी करते हुए फ्रेश बैक मानी टीम. शेवटचा चेंडू आपण बघितला ना ज्या पद्धतीने सचिन चेंडूपर्यंत गेला. ज्या पद्धतीने त्याने चेंडू उचलला आणि फेकला. इंटरनॅशनल लेवलचा भास झाला मला. आणि हा खेळाडू किती आहे माहिती आहे का? 40+ झालेला आहे. वयाचा कोणताही परिणाम आपल्या फिटनेसवर त्याने जाणून दिलेला नाही आहे. का तर तो पोलीस आहे म्हणून किंवा का तर तो एक चांगला ॲथलीट आहे म्हणून. अतिशय चांगल्या पद्धतीने त्याने या ठिकाणी चेंडू ॲथलेटिक्सचं प्रदर्शन सुद्धा करून दाखवलेलं आहे. एका षटकाची समाप्ती झाली. पहिलं षटक थोडंसं का होईना अजय पवारचं महागडं षटक ठरलेलं आहे. ते आहे अपोजिट संघाच्या तुलनेमध्ये आपण बघितलं. पहिल्या अपोजिट संघाच्या तुलनेत पहिलं षटक टाकलं होतं तेलंगेने सुनीलने. त्यामध्ये फक्त त्याने 3 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकात मात्र 17 धावा आलेल्या आहेत. परंतु कोई बात नाही आहे. दुसरं षटक घेऊन संघाचा कर्णधार यावेळेला येतोय मुश्ताकीन मुकादम. जरूर यहाँ पर कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट अपनी कप्तानी पारी को संभालते हुए गेंदबाजी के लिए आमंत्रित दिया है. खुद के ऊपर जिम्मेदारी ली है क्योंकि उन्हें पता है अभी नहीं तो कभी नहीं. अगर बिग बॉस फाइटर टीम के लिए अगर कुछ लीडिंग करना है तो यहाँ पर गेंदबाज को कंजूसी गेंदबाजी करनी होगी और वही गेंदबाजी के लिए यहाँ पर खुद के ऊपर जिम्मेदारी लेते हुए स्ट्राइक पर बैटर फिर से एक बार सूरज सागर काटकर स्ट्राइक एंड पर बैटर. तो नॉन स्ट्राइक पे फिर से एक बार मंगेश मात्रे. फुल टॉस गेंद फंसा है जरूर शॉर्ट टर्नमैन की दिशा में. वहां पर सुजीत तांबटकर ऑफिशियल अंपायर का इशारा. नो का आता हुआ वेस्ट साइड बीमर किस्म की गेंद. तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया पर तकदीर तो देखो तेरा बाप अंपायर था. मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया. उघडा डोले पाहणे चेंडू आहे फ्री हिट और ये प्रतियोगिता भी सुपर हिट सुपरहिट असणारच आहे. कारण MD वॉरियर्सचे जे संपूर्ण सदस्य संख्या आहे त्याने अतिशय चांगली मेहनत घेतली. त्याचा परिणाम बघतोय. मैदान कशा पद्धतीने सुसज्ज केलेलं आहे. खालून थोडासा मॉइश्चर आलेला आहे. त्यावर मात करत ही स्पर्धा चालू आहे एवढं नक्की. यस एब्सोल्युटली. फिर से एक बार फ्री हिट की गेंद. फ्री हिट की गेंद के ऊपर खेल दिया अलोंग द कारपेट. लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर है वहां पर 1 रन लेने का मौका. इस 1 रन के साथ शुभम कानमुरे सर में बतलाते हुए स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है.
नेहा पटेल भाभी के हीरो जर्सी नंबर 20 अक्षर पटेल स्कोर कार्ड पर आते हुए एक अच्छी शुरुआत यहाँ पर विकास सर पर फ्रीड की गेंद थी पर बड़े स्ट्रोक लगाना चाहिए था बल्लेबाज को पर इस बार एक ही रन पर संतुष्ट किया गेंदबाज मुश्तकिम मुकादम कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट. मुश्तकीकडे क्षमता आहे दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची. पहा क्या बात आहे. त्याच पद्धतीने वेगात टाकण्याची सुद्धा क्षमता आहे. खोलात टाकलेला हा चेंडू होता. फलंदाजाकडे कोणतंही उत्तर नव्हतं. फलंदाज बालंबाल बजावले. बचावात्मक पद्धतीने चेंडू खेळून काढला. एक धाव घेण्यापासून मात्र त्यांचे क्षेत्ररक्षक रोखू शकत नाहीत. जैसे जैसे खेल दिया था उन्होंने एक रन केली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू आपण बघतो या ठिकाणी पहिला चेंडू नो गेल्यानंतर चांगलं कमबॅक केलंय मुस्तकिनने. ओहो इस बार सुपला शॉट गेंद को फेंक दिया है बिहाइंड द विकेट लॉन्ग स्टॉप बाउंड्री लाइन के करीब गेंद जाती भी सीमा पार वीर दमदार आमदार प्रीमियर लीग का ये शानदार चौकार. आमदार भाभी माणूस हा निष्पाप असा माणूस हा निष्पाप अवाक गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप अवाक गरजता. थैंक यू डीजे मास्टर. इस चौके के साथ स्कोर छलांग लगाता हुआ पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर आते हुए एक अच्छी बल्लेबाजी यहाँ पर होती हुई. हो चकमा दिया. अतिशय चांगला स्ट्रोक्स होता. फलंदाजाने अंदाज काढलेला नाहीये. चेंडू गेलाय क्षेत्ररक्षकाला चकून सीमा रेषा पार. चौकार. केला हा साऱ्या वस्ती वाडीचा कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. थैंक यू डीजे मास्टर. और यहाँ पर देखिए मौसम मस्ताना गरज नसताना पुढे आला प्लेयर आणि गेंद गई बाउंड्री लाइन के पार. ये नशिबाचा चौकार. टेम्परामेंट पाहिजे क्षेत्ररक्षकाकडे. चेंडू कशा पद्धतीने पडणार. चांगला चेंडू यावेळेला चांगल्या पद्धतीने खेळतोय परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. मुस्तकीनकडे खरोखर हातोटी आहे ती चेंडू दोन्ही बाजूला वळवण्याची. अचूक टप्प्यांची गोलंदाजी आपण बघतोय. लो स्कोरिंग मॅचेस मागच्या स्पर्धेमध्ये अप्रतिमरित्या त्याने त्या डिफेंड केल्या होत्या. दोन्ही बाजूला वळवत विकेट्स काढत धावा रोखत अशा प्रकारची गोलंदाजी त्याच्याकडून बघत असतो. अतिशय चांगली गोलंदाजी. क्या बात है. अपेक्षा भेगत चेंडू फलंदाजाचा त्रिफळा करतो या ठिकाणी उद्ध्वस्त. मंगेश म्हात्रेला जावं लागेल माघारी. मंगेश म्हात्रेची दांडी गुल. सर्वांचं लाडकं नेतृत्व सन्माननीय आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. निश्चितच सर्वांच्या वतीने अर्थात सर्व खेळाडू असतील संघ मालक संघनायक त्याचप्रमाणे उपस्थित सर्व रसिक प्रेक्षक या साऱ्यांच्या माध्यमातून सन्माननीय आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांचं मनपूर्वक स्वागत करतो. सर्व खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे सर्व खेळाडूंचं कौतुक करण्यासाठी रात्री देखील अगदी उशिरापर्यंत या ठिकाणी या सामन्यांचा आखोदेखा हाल पाहण्यासाठी उपस्थित होते आणि पुनश्च या सर्व खेळाडूंचं कौतुक करण्यासाठी या तलवार क्रीडांगणावरती सन्माननीय कार्यसम्राट आमदार महोदय आदरणीय दळवी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. याच दरम्यान आमच्या सर्वांच्या लाडक्या आमदारांचं मी सुद्धा कॉमेंट्री बॉक्समधून मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांचा आभार मानतोय की यांनी या सर्व आम्हाला समालोचकांना या ठिकाणी समालोचन करण्याची या मोठ्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी प्राप्त करून दिली. थँक्यू सेट. इसीलिए तो महेंद्र शेठ दलवी सर के लिए मैं कहता हूँ ना वरदान आपका हमारे मुस्कुराहट आपकी हमारे लिए वरदान है. मुस्कुराहट आपकी हमारे लिए वरदान है. मार्गदर्शन आपका हमारे लिए सम्मान है. आप आए इस महफिल में भगवान हम पर मेहरबान है क्योंकि आप इस प्रतियोगिता के लिए भगवान है. मन सम्मानीय आदरणीय महेंद्र शेठ दलवी जो यहाँ पर तशरीफ लाए उनका तहे दिल से स्वागत है इस प्रतियोगिता के द्वारा जिसे इस अलीबाग का सुल्तान कहा जाता है. तिसरं षटक चॅलेंजिंग ओव्हर 50-50 ओव्हरसाठी
शाकिब सिद्दीकी यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 10 धावांचं हे चॅलेंज असणार आहे. बघूया फलंदाजी करणारा हा खेळाडू, दोन्ही खेळाडू सागर काटकर आणि उमेश घाणेकर, रोहा तालुक्यातील हे 2 रत्न कशा पद्धतीने हे आव्हान पार पडतात. एकाच गावातील, तळेखार गावातील हे 2 एकाच संघातील खेळाडू कशा पद्धतीने खेळतात किंवा त्यांच्या तालुक्यातीलच हा गोलंदाज आहे सराई. परंतु याच वेळेला जबरदस्त स्ट्रोक बघायला मिळालेला आहे. चेंडू जातोय वन बाउंड क्षेत्ररक्षकापर्यंत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं टेम्परामेंट, अतिशय चांगली समय सूचकता त्या क्षेत्ररक्षकाने दाखवली. जो चौकार वन बाउंड चालला होता तो चेंडू थांबवला आणि 2 बहुमूल्य धावा आपल्या संघासाठी त्याने वाचवल्यात किंवा नाही वाचवल्यात हे सांगण्यासाठी आपण तिसऱ्या पंचांना या ठिकाणी रेफर केलं जाते. बघूया कशा पद्धतीने त्या क्षेत्ररक्षकाने 2 धावा वाचवल्यात की बहाल केल्यात त्या. ओव्हर टू थर्ड अंपायर. कम ऑन. जरूर देखिए हम वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 इस प्रतियोगिता के जनक सम्मानीय आदरणीय महेंद्र शेठ दलवी साहब यहाँ पर तशरीफ लाए. उनका भी तहे दिल से स्वागत है. एक 3 तारीखों को एक साथ लाने का प्रयास करने वाले कार्य सम्राट आमदार सम्मान्य महेंद्र शेठ दलवी साहब का मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा. एक अच्छा आयोजन इस प्रतियोगिता के द्वारा, जिसमें हम देख रहे विकास सर, जो संघ मालक इस मैच में जीतेगा उसके लिए थार गाड़ी है. और सबसे बड़ा आयोजन यानी इंडिया के सभी खिलाड़ियों को 10 तारीख को यहाँ पर आमंत्रित किया है. एक प्रेक्षणीय सामना होगा और सभी दर्शक इस मैच का आनंद लेंगे और उसका पूरा श्रेय कार्य सम्राट दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी सर का मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा. एक अच्छा आयोजन उनके माध्यम से हर साल की तरह इस साल भी करते हुए. बेस्ट ऑफ रायगड आणि रेस्ट ऑफ इंडिया असे ते 2 संघ असणार आहेत. गतवर्षी ठाणे वर्सेस रायगड होतं. या ठिकाणी मैदानामध्ये उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. मैदानाच्या बाहेर ज्या स्क्रीन लावलेल्या आहेत त्या ठिकाणी उभं राहायला जागा नव्हती. काही काही प्रेक्षक तर त्या ठिकाणी बघून सुद्धा सामना बघत होते. अतिशय तोबा गर्दी झाली होती. आणि परवा काय होणार आहे तर बहुतेक या ठिकाणी गाड्या लावायला सुद्धा जागा नसणार आहे. प्रेक्षकांनी जागा त्यावेळेला 5 वाजता येऊन या ठिकाणी बुक करून ठेवतील सीट, तरच त्यांना बसायला जागा मिळेल, अन्यथा जागा मिळणार नाही आहे. सर्व प्रेक्षकांनी लक्षात घ्यायचं आहे की बेस्ट ऑफ इंडिया वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया हा सामना सोमवारी होणार आहे संध्याकाळी बरोबर 7 वाजता. सामना सुरू झालेला आहे. पुन्हा या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती, 2 षटकाची समाप्ती, परंतु थर्ड अंपाचा निर्णय अद्याप येणं बाकी आहे. दरम्यान खेळाडूंचं कौतुक करण्यासाठी, खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी सन्माननीय डॉक्टर राजाराम भोसले साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सन्माननीय भोसले साहेबांचं देखील MD फाउंडेशन, त्याचप्रमाणे आजच्या वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतो. आणि हा सुंदर असा थरार अर्थात या मंचावरून पाहत असताना या मैदानातील प्रत्येक खेळाडूची तळमळ, आपल्या संघाला आणि संघ मालकाला ही थार मिळवून देण्यासाठीची जे कष्ट आहेत ते पाहताना खरंच प्रत्येक खेळाडूचं वैशिष्ट्य या ठिकाणी पाहायला मिळतंय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस, थैंक यू सो मच. आज सम्मानीय अभिराज जी दलवी साहब का जन्मदिन. सूरज की रोशनी लेकर आया और चिड़ियों ने गाना गाया. सूरज की रोशनी लेकर आया और चिड़ियों ने गाना गाया. फूलों ने हंस हंस कर बोला मुबारक हो आपको, जन्मदिन मुबारक, अब जियो हजारों साल और साल के दिन हो 50,000. और जरूर यहाँ पर थर्ड अंपायर रेफर आता हुआ कि एक रन सेव किए हैं. कांग्रेचुलेशन, अच्छी फील्डिंग वहां पर. शाकिब की गेंद के ऊपर बड़ा प्रयास किया था और इस दोनों के साथ स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 32 रन. 32 स्कोर कार्ड पर लगते हुए एक अच्छी 50-50 का मैच. टारगेट सेट यहाँ पर किया है, 10 रन यहाँ पर बनाने हैं. सन्माननीय संदेशजी नाईक साहेब यांना विनंती आहे की कृपया आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. सन्माननीय संदेशजी नाईक साहेब, थँक्यू. याच दरम्यान अतिशय चांगल्या पद्धतीनं चेंडू आपण होता आणि चांगल्या पद्धतीने खेळून काढला होता. परंतु वाडिश लॉंगॉनचा जो क्षेत्ररक्षक आहे तो एकापेक्षा जास्त धावा मात्र देत नाहीयेत. आणि तोपर्यंत काय घडते सर, फिर से एक बार ओवर स्टेप नो यहाँ पर आता हुआ. हमें तो रिटर्न क्रीज, ओके सर, रिटर्न क्रीज पर नो करार करते हुए यहाँ पर शकीब सिद्दीक को ऑफिशियल अंपायर के द्वारा इस बार देख रहे हैं थोड़ा सा सलाह मशवरा करते हुए कप्तान के साथ किस तरह का नो दिया गया इस विचार विनिमय में. जरूर यहाँ पर सहमति देते हुए ऑफिशियल अंपायर हम देख रहे हैं वीर दमदार आमदार प्रीमियर लीग और रमाकांत जी पवार सर ऑफिशियल अंपायर सर यहाँ पर उनका भी अंजाम देते, उनका भी तहे दिल से आभार. फ्रीड फिर से एक बार तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया. उघडा डोले पाहणे चेंडू आहे
फ्री हिट और जरूर ये फ्री हिट का मौका होगा बल्लेबाज उमेश घानेकर के लिए इस गेंद के ऊपर। शकीब किस तरह का, और इस बार देखिए आम पाम गुटलियों के दाम गेंद को ढकेल दिया है लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के पार, मस्तक पे दस्तक देने वाला। हा निष्पाप असा माणूस हा निष्पाप हा वाघ गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप हा वाघ गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप। सोबतच या ठिकाणी परूर ग्रामपंचायतीचे सन्मान्य सरपंच महोदय आदरणीय प्रफुल्ल पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय। मी प्रफुल्ल पाटील साहेब यांना देखील विनंती करतो की कृपया आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं। प्रफुल्ल पाटील साहेब, थँक्यू। और इस बार देखिए खंबा उखाड़ दिया, फर्निचर डिस्ट्रॉय करते हुए। विनंती असेल महिला कक्ष तिथे आहे, त्या महिला कक्षामध्ये जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती असेल तिथे महिला येणार आहेत, आपण तिकडने सर्वांनी खाली करायचं आहे स्टेज। महिला कक्ष जिथे प्रेक्षक बसलेले तर विनंती आहे, आमची रिक्वेस्ट असेल की आपण तो स्टेज खाली करायचा आहे। धन्यवाद, सर्वांनी उठा, सहकार्य करा मित्रांनो। आपण बसल्यामुळे तिथे महिला येत नाही आहेत, त्यामुळे आपण सर्वांनी उठा, तो स्पेशल महिला कक्ष आहे। धन्यवाद, आमच्या विनंतीला तुम्ही मान दिलात। मी पुन्हा एकदा वीर दमदार आमदार प्रीमियर लीग दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी सर का मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। एक अच्छा आयोजन विकास सर उनके माध्यम से किया गया। नक्की सर, दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या आशीर्वादानेच आशीर्वाद म्हात्रे यांच्याकडून बाबू दक्षीकर यांच्या प्रत्येक चौकार षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे। 40 धावा धावफलकावर आलेले आहेत। आता उर्वरित आपण बघतोय टार्गेट 66 धावांचा आहे, म्हणजे इक्वेशन कसं आहे 15 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे। सलामीसाठी फलंदाजीसाठी आता संतोष दखलीकरच्या हातामध्ये बॅट सोपवलेली आहे। हा सुद्धा 40+ झालेला खेळाडू सागर काटकरच्या साथीला जातोय। 15 चेंडूत 26 धावांचं लक्ष्य आहे। सम्मान्य मनोज जी मात्रे सर, इनकी जानिब से भी बाबू दक्षीकर संतोष के लिए कैश प्राइज, हर छक्के के लिए 100 रुपए का कैश प्राइज। पर इस बार देखिए आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया तो पॉपिंग क्रीज में डेंजर जोन में भाग मिल्का भाग, या सिटीज आती खाई संकटात नहीं। और यहाँ पर देखिए दोनों जवानी के मस्ती में चूर, ना तेरा कसूर ना मेरा कसूर, ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा। क्रिकेट की परिभाषा में एक्सीडेंट और डीजे को मौका। केला हा साऱ्या वस्ती वाडीचा, कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा। या
या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा, ह्या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. क्या बात है, थैंक यू डीजे मास्टर. रख हौसला खुद पर, वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. तू क्यों परेशान है, हीरे और मोती के चक्कर में तुझे उतना ही मिलेगा जितना लिखा है तेरे मुकद्दर में. ये जरूरत नहीं थी रन लेने की, मौसम मस्ताना, गरज नस्ताना. भागी हुए खिलाड़ी और इस बार संतोष दक्षिकर बाबू रनआउट के स्वरूप में आउट होते हुए. परंतु बाबूने आता काय केलं, फटका मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू पॅडवर आदळला, परंतु चेंडू कोणत्या दिशेला गेला हे बघत नाही राहिला, फक्त स्वतःचं पोझिशन करत राहिला. त्याच्यामुळे जो नॉन स्ट्राईकचा एंडचा असेल तर फलंदाज होता त्याचा साथीदार, तो पोचला त्या स्ट्राईक एंडपर्यंत आणि शेवटी त्याने धावायला सुरुवात केली. जर वेळीच त्याने धावल्याला समय सूचकता बाळगली असती तर एक धाव सुद्धा कंप्लीट झाली असती आणि फलंदाज सुद्धा नॉट आउट राहिला असता. नवीन फलंदाज ऋषिकेश येतोय फलंदाजीला. 40 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा जोरकस मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू बॅटची वरची काढा घेतोय, एक धाव निघते. दुसरी धाव काढण्याचा उमेशचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु सागरचा प्रयत्न होता. सागरची नजरा स्थिर झालेली आहेत, एक लेगबाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळालेली आहे. धावसंख्या बघतोय धावफलकावर लागलेली आहे ती 41 धावा बॅटने लागलेला आहे. 41 रन्स ऑन द स्कोर बुक. अतिशय चांगल्या पद्धतीने सामना बघायला मिळते. रंगतदार अवस्थेमध्ये सामना येईल यात माझ्या मनात तर कोणतीही शंका नाही आहे, कारण शिल्लक आहेत ते चेंडू 13 आणि आवश्यकता आहे 25 धावांची. और इस बार देखिए फ्रेश बैक हाउस मानी यहाँ पर बल्लेबाजी करते हुए बॉस फाइटर साकर टीम को इस गेंद के ऊपर रनों को बचाना है. फिर से एक बार शकीब सिद्दीक रफ्तार का सौदागर. और इस बार देखिए अच्छी गेंद जरूर डाली थी, लॉन्ग ऑन की दिशा में खेलने का प्रयास किया था. मिड ऑन में कोई फील्डर नहीं है, जब तक जीवन दीप फील्ड करेंगे, पेट्रोलिंग करेंगे, एक रन लेने का मौका. और इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है आयशा मुखर्जी, भाभी के हीरो, जर्सी नंबर 42 शिखर धवन और प्लस एडिशनल 5 रन, यानी मुफ्त के यहाँ पर 5 रन प्राप्त होते हुए 47. यहाँ पर अकाउंट में पैसे कम और गूगल पे होता हुआ. धावसंख्या झालेली आहे 47. आता टार्गेट होतं ते कमी झालेलं आहे थोडं. 25 धावांवरून आलंय किती, एक धाव काढल्यानंतर अजून -5 झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावर बघतोय 47. 19 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 2 षटकांमध्ये सामना रंगतदार अवस्थेमध्ये नक्कीच येऊन ठेपलेला आहे. कारण का तर याच्या नंतरचं षटक आहे मुश्तकीन मुकादमचं. मुश्तकीन एक बेहतरीन गोलंदाज आहे, बेहतरीन गोलंदाज आहे. आपण हे मागच्या स्पर्धांमध्ये 2 वर्षापूर्वी आपण बघितलं, खूप बोलबाला होता या खेळाडूचा. त्याच्यानंतर आखाती देशामध्ये गेला, थोडासा दुखापतग्रस्त झाला, थोडा क्रिकेटपासून लांब गेला, परंतु जे पुनरागमन केलं ते थाटात माटात आणि झोकात केलंय त्याने. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून आपल्या संघाला शेवटपर्यंत कसं घेऊन जायचं हे या खेळाडूला नक्कीच माहिती आहे. रोहा खैरा गावातला हा एक उत्कृष्ट ऑलराऊंडर, बेस्ट ऑफ द बेस्ट म्हणून त्याची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. असा हा खेळ हे दुसरं षटक घेऊन येतो है, क्योंकि उन्हें पता है ये स्पेल मुझे डालना है और इस मैच में मैं ही कुछ कर सकता हूं, क्योंकि स्ट्राइक पर बल्लेबाज है ऋषिकेश और उनका सामना करेंगे मुश्तकीम मुकादम, जिसमें है दम. और इस बार देखिए पहली गेंद के ऊपर मुश्तकीम का स्वागत करते हुए लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के पार पराग शेल के स्टैंड के ऊपर से वीर दमदार आमदार प्रीमियर लीग ब्रांडेड षटकार. कोणी आवाज देतोय शेट, लागते लाईन घेण्याची भेट. अरे असतो कायम वजनात थैंक यू डीजे मास्टर. जिस रफ्तार से गेंद आई उस रफ्तार के ऊपर उन्होंने अटैक किया. टीम का स्कोर 53 रन 3 विकेटों के नुकसान पर 67 रनों का टारगेट है और उस टारगेट को अचीव करते हुए यहाँ पर ऋषिकेश अच्छी बल्लेबाजी करते हुए 1 रन जरूर प्राप्त किया. इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा 54 रन. यहाँ पर जीतने के लिए हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 10 गेंदे 12 रनों की आवश्यकता है. शानदार मैच, एक अच्छा एंटरटेनमेंट हम देख रहे. फ्रेश बैक हाउस मानी, टीम मंगेश खुश होते हुए, और जरूर होना भी चाहिए कि कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट स्क्रीन पर हमें दिखाई देते हुए फ्रेश बैक हाउस मानी के सभी खिलाड़ी, उनके सपोर्टर. तो फिर से एक बार मुश्तकीम मुकादम अपने छोर की अगली गेंद स्ट्राइक पर बल्लेबाज सागर काटकर, जिन्होंने आज शानदार बल्लेबाजी का नमूना पेश किया है. ओहो, इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास. फिर से एक बार यस नो वेट एंड वॉच, और दोनों के ऊपर कम्युनिकेशन होने के बाद डॉट गेंद की यहां पर मोहर लगती हुई. और जितने विकास सर डॉट गेंद जाएंगे ना, उतने से 5 पॉइंट हमारे
कार्य सम्राट दमदार आमदार सम्मान्य महेंद्र शेठ दलवी वृक्षारोपण करेंगे और जरूर 714 डॉट हो चुके हैं। यहां पर देखिए इस बार अच्छी गेंद पर लेग स्टंप के बाहर प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए खराब गेंदबाजी, पहले ही अकाउंट में पैसे कम और गूगल पे होता हुआ। 55 धावा धावपकडा लागलेल्या आहेत। तुला वाटत नाही आहे इम्रान भाई की मुस्तकीने जो एंड चूज केलेला आहे तो चुकीचा चूज केलेला आहे। पहिलं षटक आणि तिसरं षटक त्याच्याकडून अपेक्षित होतं आणि या एंडनी गोलंदाजी करणं त्याच्याकडून अपेक्षित होतं। त्याने जर या एंडनी गोलंदाजी केली असती तर नक्कीच सामन्यातलं चित्र दिसलं असतं वेगळं, परंतु वाऱ्याच्या विरुद्ध गोलंदाजी करत असताना याही वेळेला चांगल्या पद्धतीने खेळतोय सागर काटकर। चेंडू वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये मारतोय, 1 धाव पूर्ण केली, थोडासा मिसफील्ड झाला, फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी, 2 धावा पळून पूर्ण केल्या। धावसंख्येत 2ची वाढ, धावसंख्या झालेली ती 57 धावा, 57 रन्स ऑन द स्कोर बुक। उर्वरित आता 8 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 8 चेंडूत आवश्यकता आहे ती 9 धावांची। बघूया हे शेवटचे 2 चेंडू कशा पद्धतीने मुस्तकीन डिलीवर्ड करतोय। और उनके सामने सागर काटकर, ओहो बड़ा स्ट्रोक फील्डर है वहां पर, पोल्ट्री पेट्रोलिंग करते हुए शानदार कैच, सुरक्षित हाथों में कैच, सागर काटकर की पारी का यहां पर अंत होता हुआ। फिर से एक बार 13 का फूल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। कोणी आवाज देतोय शेट लागते लाईन घेण्याची भेट अरे असतो कायम वजनात बघाव आमचा शेट थैंक यू डीजे मास्टर। इसीलिए तो विकास सर कहते हैं ना, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे। कश्तियां बदलने की जरूरत नहीं दोस्तों, दिशा बदलो किनारे बदल जाएंगे। आपकी नैया अगर भंवर में फंसी है तो उसे किनारे पर लाना है ना, तो जरूर यहाँ पर अच्छे सूझबूझ के साथ नावाड़ी बनना होगा। और वही गेंदबाजी करते हुए यहाँ पर 57 रन 4 विकेटों के नुकसान पर नवीन फलंदाज येतो योगेश शेळके फलंदाजीसाठी येतोय। एक जबरदस्त असा हा सुद्धा खेळाडू आहे, कशा पद्धतीने फलंदाजी करेल। 7 चेंडू सराईचा हा खेळाडू, 7 चेंडू आणि 9 धावांची अपेक्षा असताना चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने स्क्वेअर कट करतोय। त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण अजय पवार कडून येताना दिसते। 1 धाव मिळते, त्याच्यापेक्षा जास्त धावा मिळणं न देण्याची खबरदारी सुद्धा त्या क्षेत्ररक्षकाकडून गेली जाते। बघता बघता 4थ्या षटकाची समाप्ती होते। 4थं षटक जरी कमी धावा असल्या तरी सुद्धा थोडंसं मुस्तकींच्या मनाने महागडं षटक ठरलेलं आहे, कारण येणारे चेंडू आहेत ते 6 आणि आवश्यकता आहे ती 8 धावांची। एंड आहे तो बॉलिंग धार्जिना एंड आहे। बघूया फलंदाजी आणि गोलंदाजी मधलं हे एंड मधलं हे द्वंद्व आहे, हे कशा पद्धतीने पार केलं जाईल। कारण सचिन म्हात्रेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय, जो डावखुरा गोलंदाज आहे, आणि त्याच्या समोर फलंदाज कोण आहे तर योगेश शेळके आणि त्याचा साथीदार ऋषिकेश पिंगळकर। अतिशय चांगलं हे द्वंद्व बघण्यास नक्कीच मजा येईल। एक खारेपाट विभागाला बिलॉंग करतो तर दुसरा रोहा तालुक्याला बिलॉंग करतो। हे द्वंद्व बघायचा अलिबाग आणि रोहा यामधला आहे, परंतु सांगायचे संघ कोणते आहेत तर दोन्ही अलिबाग तालुक्यातील आहेत। बघूया कशा पद्धतीने 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता। बॉस फाइटर विरुद्ध फ्रेश बेक मानी। यस 6 गेंदें 8 रनों की आवश्यकता है। फ्रेश बेक हाउस मानी बल्लेबाजी करते हुए यहाँ पर बॉस फाइटर साखर टीम गेंदबाजी करते हुए क्या डिपेंड किए जाएंगे। एक अनुभवी गेंदबाज है, गेंदबाज सचिन मात्रे खारेपाट विभाग से गेंदबाजी करते हुए आज उनके ऊपर परीक्षा है, अग्नि परीक्षा है। सम्मानीय दिनेश जी थले सर यहाँ पर तशरीफ लाते हुए उनका भी स्वागत है इस वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 इस प्रतियोगिता के द्वारा। 6 गेंदें 8 रनों की आवश्यकता है। ऑफिशियल अंपायर देखिए जरूर यहाँ पर मैदान पर ध्यान देते हुए जरूरी है, क्योंकि एक अच्छा मैच यहाँ पर काटी की टक्कर इस प्रतियोगिता में होता हुआ। 6 गेंदें और 8 रनों की आवश्यकता है। एक शानदार मैच विकास सर। 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे या मॅच मधला शेवटच्या षटकातला पहिला चेंडू। फुलटॉस टाकतोय, चेंडू चांगल्या पद्धतीने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये करतोय। 1 धाव मिळाली, थोडासा फ्लंबल होतोय, त्याचा फायदा उचलतायत। दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे। अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स। पहिली धाव जोरात घेताना थोडासा प्रेशर क्रिएट केला त्या क्षेत्ररक्षकावर आणि त्याचा फायदा मिळाला दोन्ही फलंदाजांना। ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा मिळालेल्या आहेत।
यस विकास सर, सिचुएशन है हाई वोल्टेज मुकाबला है, थोड़ा सा प्रेशर फील्डर के ऊपर भी यहाँ पर दिखाई देता हुआ, क्योंकि हर गेंद के ऊपर रन डिपेंड करने, रोकने प्रयास करने, और क्रिकेट में चुकीला माफी नहीं, और जरूर 1 रन की जगह पर यहाँ पर 2 रन मुकम्मल करते हुए फ्रेश बेक हाउस मानी टीम फिर से एक बार सचिन मात्रे के ऊपर विश्वास दिखाया मुश्तकिम ने। अभी भी ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, क्योंकि क्रिकेट का संघर्ष इस मैदान पर जीवन देकर गेंद को गैदर करते हुए असफल। पकड़ो कैच जीतो मैच, पकड़ोगे कैच तो बोलेंगे झक्कास, और छोड़ोगे कैच तो होगा सत्यानाश, जिसे मराठी में वाठोला कहते हैं। कॅच नव्हता परंतु फलंदाजा गोल, क्षेत्ररक्षकाने खरोखर एफर्ट चांगला केला होता. चेंडूवर कॅच घेण्याच्या प्रयत्नामध्ये शेवटच्या क्षणाला बघितलं चेंडू आपल्या पुढे जातोय, परंतु अतिशय चांगल्या समय सूचकता दाखवली आणि सीमारेषा देखील पार करण्यापासून चेंडूला थांबवलं. एकच धाव खर्च केली, अतिशय चांगली त्या ठिकाणी समय सूचकता सुद्धा या क्षेत्ररक्षकाने बाळगली होती. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा मुजायरा याने या मैदानात केला. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता. बचे हुए 4 गेंदे 5 रनों की आवश्यकता. फिर से एक बार सचिन मात्रे. ओहो, इस बार देखिए बकते भजी मांगते बड़ा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, डॉट गेंद जरूर, और ऑफिशियल अंपायर बैटिंग टीम का यहाँ पर रिव्यू लेते हुए वाइट का कि ये वाइट है या नहीं, डिसीजन थर्ड अंपायर पर रेफर होता हुआ. तब तक जर हा वाईड आला तर फलंदाजी करणाऱ्या संघाला एक बोनस मिळेल, आणि जर हा फेअर डिलिव्हरी आली तर मात्र इक्वेशन जे जास्त अवघड नाही आहे, परंतु प्रेशरमुळे ते थोडंसं अवघड वाटते. 3 चेंडू राहतील 5 धावा राहतील. जर वाईड बॉल मिळाला 4 चेंडू आणि 4 धावा राहतील. बघूया थर्ड अंपायर त्या ठिकाणी आमचे गेलेले आहेत सन्माननीय राजेश तळाशीलकर सर, ज्यांना सन्मानाने आऊ म्हणून ओळखलं जातोय. एक सामना होता जो अमृत स्पोर्ट्स विरुद्ध रायगड पोलीस असा लागला होता. उलव्याचं ते मैदान होतं. सर्व दमदार फलंदाज नासिर भाई सुद्धा या ठिकाणी मैदानामध्ये होते. जितू परदेशी होते. सर्व फलंदाजांना आम्ही बाद केलं होतं. शेवटचा तो चेंडू होता. 6 धावांची आवश्यकता होती आणि रायटी फलंदाजांचं ते मैदान होतं. अशा शेवटच्या चेंडूवर राजेश आऊ आला फलंदाजीला आणि जितेंद्र साटोटेचा हा तो चेंडू त्यांनी लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये मारून आम्हाला त्या सामन्यामधून सेमीफायनल मध्ये पराभूत केलं होतं. फेयर डिलीवरी, ऑफिशियल अंपायर का डिसीजन यहाँ पर फेयर डिलीवरी आता हुआ, यानी इक्वेशन विकास सर चेंज होता हुआ. बचे हुए 3 गेंदे और 5 रनों की आवश्यकता है. क्या होगा इस मैच में? रोगी को दवा चाहिए, योगी को जप चाहिए. हम तो क्रिकेट के दीवाने हैं, हमें क्रिकेट में सिर्फ रन चाहिए और 3 गेंदों में 5 रन प्राप्त करना है. सचिन अतिशय सुरेख गोलंदाजी केली आतापर्यंत, परंतु फुलटॉस चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत नाहीये. चेंडू जातोय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून, होतोय फरार. मिळतील धावा 4. अद्यापर्यंत ह्या वर्षात झालेली नाहीये. बघूया सुपर ओव्हर होते का, परंतु 2 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता आहे. चेंडू चांगले पडतात, परंतु ते कधी जर गोलंदाजांनी चेंडू लँड केला तर, परंतु या 4 चेंडूंमधील तब्बल 3 चेंडू त्याने फुलटॉस टाकले होते. 1 चेंडू जो लँड केला तो सेफली यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावला होता. तशा पद्धतीची गोलंदाजाची आवश्यकता होती त्याच्याकडून. त्याच्याकडे क्षमता आहे, परंतु फुलटॉस डिलिव्हरी टाकली आणि अचूक क्षेत्र निवडलं ते फलंदाजाने. अप्रतिमरित्या चौकारामध्ये त्याचं रूपांतर केलं. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतोय तो ऋषिकेश पिंगळसकर. अप्रतिम फलंदाजी करतोय. आपल्या संघाला त्याने विजयाच्या समीप नेऊन ठेवलेला आहे. सामना बरोबरीत आलेला आहे. या ठिकाणी 65 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 2 चेंडू 1 धाव. चांगला चेंडू चांगल्या पद्धतीने कट केलेला आहे, परंतु यष्टिरक्षक चेंडू पर्यंत पोहोचत नाहीये आणि फ्रेश बेक संघ पहिला फेरीचा अडथळा दूर करतोय आणि विजयश्री प्राप्त करतोय. धन्यवाद. यांच्या मालकीचा हा संघ अर्थात फ्रेशबेक हाऊस मानी याने या ठिकाणी विजयी सलामी दिलेली आहे. परंतु अवघ्या म्हणजेच चुरशीच्या सामन्यामध्ये या ठिकाणी दुसऱ्या संघाला म्हणजेच बॉस फायटर साखर या संघाला पराभवाला स्वीकारावा लागला आहे. परंतु निश्चितच विजय संघाचं कौतुक करत असताना आणि पराभव झालेल्या संघाचं देखील आपण नक्कीच कौतुक करूया, कारण त्यांनी देखील या अटीतटीच्या सामन्यामध्ये अगदी शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत देखील हा सामना आणलेला होता. सरत्या सूर्याला या ठिकाणी आपण वंदन करत असताना आता
हळूहळू आपण रात्रीच्या या रजनी खेळांमध्ये प्रकाश झोतातील खेळांकडे वळणार आहोत. दरम्यान नुकताच जो सामना संपन्न झाला होता त्या सामन्यातील सामनावीराला देखील आपण या ठिकाणी आता सन्मानित करणार आहोत. तर निश्चितच अवघ्या काही क्षणामध्येच आमची स्कोरर टीम अर्थात तज्ज्ञ मंडळी आहेत ते या सामन्यातील जो सामनावीर आहे अर्थात मॅन ऑफ द मॅच आहे त्या तत्पूर्वी निर्वी प्रणित गावंड यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. मानीचे हे आहेत निर्वी प्रणित गावंड यांच्याकडून ऋषिकेशसाठी मॅच विनिंग खेळण्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. आणि मॅन ऑफ द मॅच थोडंसं डिस्कशन चालू आहे कारण गोलंदाज आणि फलंदाज यामध्ये थोडंसं द्वंद्व होता. अतिशय चांगला सामना बघायला मिळाला होता. मंगेश म्हात्रेने चांगली फलंदाजी केली, त्याचप्रमाणे संतोष निलंगेने चांगली गोलंदाजी केली. त्याच्यामुळे आम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बघतोय.